आज मी तुम्हाला सांगणार आहे एका सिक्युरिटी गार्डच्या आयुष्यात घडलेली, ठाण्याच्या वृंदावन सोसायटीमध्ये घालवलेली एक भीषण रात्र. अनेकांनी या सोसायटींबद्दल ऐकलं असेलच. दिवसा ही सोसायटी नेहमीच्या मुंबईच्या इतर सोसायटीसारखी दिसते. गर्दी, मुलं खेळताना, महिलांचे गट, वृद्ध लोक कट्ट्यावर बसलेले. पण जेव्हा रात्रीची शांतता पसरते तेव्हा ही सोसायटी एकदम वेगळं रूप धारण करते. तिच्या भिंती, जिने, कॉरिडोर सगळं जणू एका वेगळ्या दुनियेतलं होतं. मी तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होतो. रात्रीची शिफ्ट माझ्यावर आली होती. आधीपासूनच माझे सिनियर मला इशारा देत होते की 66B या इमारतीच्या बाजूला जाऊ नकोस, तिथे काहीतरी गडबड आहे. मी मात्र त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मला वाटलं की या सगळ्या अफवा आहेत. माणूस मेल्यावर त्याचा आत्मा येतो, भूतं दिसतात, असं मी खरं मानतच नव्हतो. पण त्या रात्रीनंतर माझं मत कायमचं बदललं. त्या रात्री पावसाळा नुकताच थांबला होता. हवेत थोडासा गारवा आणि ओलसरपणा होता. रात्री 10 वाजल्यानंतर सोसायटी शांत झाली होती. कुठेही आवाज नाही. फक्त झाडांवरून पाण्याचे थेंब खाली पडतानाचा हलका आवाज ऐकू येत होता. माझ्या ड्युटीचा रुटीन होता. गेटवर बसायचं आणि दर अर्ध्या तासाने सोसायटीत फेरफटका मारायचा. 11 वाजता मी पहिला फेरा मारायला निघालो. रस्त्यावरून चालताना मला अचानक जाणवलं की कोणीतरी माझ्या मागे चालतंय. मी थांबलो. मागे वळून पाहिलं, पण कुणीच नव्हतं. मला थोडं विचित्र वाटलं, पण दुर्लक्ष करून मी पुढे निघालो. जसजसा मी 66B इमारतीच्या जवळ पोहोचलो तसतसं माझ्या पायाखाली कोरड्या पानांचा आवाज झाला. त्या क्षणी मला अगदी कानाशी कोणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं. मी थरकापलो. इतक्या जवळून आवाज आला की नक्की कोणीतरी माझ्या जवळ उभा आहे असं मला वाटलं. पण मी वळून पाहिलं तर कॉरिडोर पूर्ण रिकामा होता. त्या इमारतीच्या प्लॉट नंबर 66Bच्या दाराकडे माझं लक्ष गेलं. दार बंद होतं, पण त्यावर लावलेलं कुलूप हलकं हलकं आपोआप हालत होतं. जणू आतून कोणीतरी दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होतं. मी वळून पाहिलं. मी हळू आवाजात विचारलं, कुणी आहे का? उत्तर काहीच आलं नाही. पण दरवाजाच्या आतून एकाएकी घशातून निघाल्यासारखा कुजबुजता आवाज आला, अगदी मृत माणसासारखा. माझ्या अंगावर काटा आला. मी मागे सरकलो आणि जिन्यातून खाली उतरायचा विचार करत होतो. तेवढ्यात माझ्या पाठीवर थंडगार हात ठेवल्यासारखं जाणवलं. मी घाबरून वळून पाहिलं तर मागे कुणीच नव्हतं. संपूर्ण कॉरिडोर शांत, पण हवेत एक विचित्र थंडी पसरली होती.
त्याच वेळी लिफ्टचा दरवाजा आपोआप उघडला. लिफ्टमध्ये कुणीही नव्हतं, पण मला आत एक काळसर सावली हलताना दिसली. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी घाबरून धावत गेटकडे परतलो. गेटवर आलो तर दुसरा गार्ड जमिनीवर पडलेला होता. मी त्याला हलवलं, पाणी शिंपडलं. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला. त्याच्या डोळ्यात अजूनही भीती दाटली होती. तो थरथरत म्हणाला, कुणीतरी माझ्या कानात कुजबुजलं. मी वळून पाहिलं तर काळ्या कपड्यातला एक माणूस उभा होता, पण त्याचा चेहरा नव्हता. तो पूर्ण काळोख होता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. सकाळी मी रहिवाशांकडून विचारलं. त्यांनी सांगितलं की अनेक वर्षापूर्वी प्लॉट नंबर 66B मध्ये एका मध्यवयीन माणसाने आत्महत्या केली होती. असं म्हणतात तो एकटा राहायचा आणि मानसिक त्रासामुळे त्याने आपलं जीवन संपवलं. त्यानंतरपासून त्या प्लॉटमध्ये काहीच बरोबर नाही. लोकांना रात्री कुजबूज ऐकू येते. दरवाजे आपोआप बंद होतात. कधी कधी सावल्या दिसतात. त्यामुळे तो प्लॉट कायमचा बंद ठेवलेला आहे. मी हे सगळं ऐकलं आणि माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. कारण जे मी अनुभवले होते ते रहिवाशांनी सांगितलेल्या गोष्टींशी अगदी तंतोतंत जुळत होतं. मला आधी वाटायचं की भूत प्रेत काही नसतं, सगळं कल्पना असतं. पण त्या रात्री वृंदावन सोसायटीमध्ये जे अनुभवलं त्यानंतर माझं मत कायमचं बदललं. आजही मी त्या रात्रीची आठवण काढतो तेव्हा माझ्या अंगावर शहारे येतात. डोळे मिटले की अजूनही तो थंडगार हात जाणवतो. कानात ती कुजबूज ऐकू येते आणि मला जाणवतं की ठाण्याच्या वृंदावन सोसायटीमध्ये ती भीषण रात्र अजूनही जिवंत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल.